वाल्मिक कराड याला मदत करणाऱ्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची यादी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी जाहीर केली होती आणि यानंतर पुरावे सादर करण्यासाठी त्यांना नोटीस सुद्धा पाठवण्यात आली होती। त्यानुसार तृप्ती देसाईंनी आज बीड पोलीस अधीक्षकांकडे पुरावे सादर केले आहेत। संबंधित 26 अधिकारी कर्मचाऱ्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्याची मागणी त्यांनी केली आहे। पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी देसाईंचा जबाब नोंदवून घेतला तर गोपनीय चौकशी करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय। वाल्मिक कराडच्या मर्जीतले जे 26 अधिकारी आणि पोलीस कर्मचारी आहेत त्या संदर्भातली मी तक्रार जी दिलेली होती ती गृह मंत्रालयातून इकडे आली होती आणि म्हणूनच मला चौकशीसाठी बोलवलं होतं। त्या 26 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले सगळे रीतसर पुरावे आज मी दिलेले आहेत। तर आमची मागणी आहे की लवकरात लवकर हे जे 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवलं जावं, कारण याच्यामध्ये अनेक कर्मचारी एकाच पोलीस स्टेशनला अनेक वर्ष काम करतायत, अनेकांनी चुकीची कामं केलेली आहेत, गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे, हप्ता गोळा करण्याचं काम अनेक पोलीस जे आहेत ते अवैधपणे करतायत। आणि मी जे निवेदन दिलं, माझा जो जबाब घेतला तो अपर पोलीस अधीक्षक जे सचिन पांडकर आहेत त्यांनी घेतला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।